आज 20/6/2021 अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट 22/1/88. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे हिम्मतचे पहिले पाऊल समर्पणता. ब्रह्मा बाबांची जीवन कहाणी. आज स्नेहाचे सागर बापदादा आपल्या स्नेही मुलांना पाहून हर्षित होत आहेत. प्रत्येक स्नेही आत्म्याला एकच ओढ लागली आहे, म्हणजे आस्था आहे. श्रेष्ठ संकल्प आहे की आपण सर्व बाबांसारखे बनावे, बाबांच्या स्नेहामध्ये समावून जावे. स्नेहामध्ये समावून जाणे म्हणजे बाबांसारखे बनणे. सर्वांच्या मनामध्ये हा दृढ संकल्प आहे की आपण बापदादांकडून प्राप्त झालेला स्नेह, शक्तिशाली पालना आणि अविनाशी अकुट खजान्यांची परतफेड अवश्य करायची आहे. परतफेडमध्ये काय देणार? मनाच्या स्नेहाशिवाय तुमच्याजवळ अजून आहेच काय? जे पण आहे ते बाबांनीच दिलेले आहे. ते काय देणार? बाबांसारखे बनणे हीच परतफेड आहे आणि हे सर्वजण करू शकतात. बापदादांनी पाहिले आहे की आजकाल सर्वांच्या मनामध्ये विशेष ब्रह्मा बाबांची स्मृती जास्त येत आहे, म्हणजे ब्रह्मा बाबांची जास्त आठवण येत आहे. स्मृती देहाची नाही, परंतु चरित्राची, विशेषतांची स्मृती आहे. कारण अलौकिक ब्राह्मण जीवन ज्ञानस्वरूप जीवन आहे. ज्ञानस्वरूप असल्यामुळे देहाची स्मृतीसुद्धा दुःखाची जाणीव होऊ देत नाही. अज्ञानी जीवनामध्ये कोणाची आठवण केली तर समोर देह येतो. देहाच्या संबंधामुळे दुःखाचा अनुभव होतो. परंतु तुम्हा ब्राह्मण मुलांना ब्रह्मा बाबांची स्मृती येताच समर्थपणाचा अनुभव होतो की आपल्याला पण बाबांसारखे बनायचेच आहे. अलौकिक बाबांची स्मृती समर्थी म्हणजे शक्ती देते. जरी काही मुलं मनाचा स्नेह डोळ्यातील मोत्याद्वारे प्रकट करतात, म्हणजे डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतात, परंतु ते दुःखाचे अश्रू नाहीत, वियोगाची अश्रू नाहीत. हे तर स्नेहाची मोती आहेत. मनाच्या भेटीचा स्नेह आहे. वियोगी नाही, परंतु राजयोगी आहात. कारण मनाचा खरा स्नेह शक्ती प्रदान करतो की लवकरात लवकर पहिले मी बाबांना परतफेड करणार. परतफेड करणे म्हणजे बाबांसारखे बनणे. या विधीने आपल्या बापदादांसोबत गोड घरी वापस जाणार आणि बापदादांसोबत वापस जायचे पण आहे. म्हणून तुमचा स्नेह किंवा आठवण दुनियेपासून वेगळी आणि बाबांचे प्रिय बनवणारी आहे. तर बापदादा मुलांचा समर्थ बनण्याचा संकल्प, समान बनण्याचा उमंग पाहत होते. ब्रह्मा बाबांच्या विशेषतांना पाहत होते. जर ब्रह्मा बाबांच्या विशेषतांचे वर्णन केले तर किती होईल? त्यांच्या प्रत्येक पावलामध्ये विशेषता होती. संकल्पामध्ये पण सर्वांना विशेष बनवण्याचा दरवेळेस उमंग उत्साह राहिला. आपल्या वृत्तीद्वारे प्रत्येक आत्म्याला उमंग उत्साहात आणणे ही विशेषता नेहमीच प्रत्यक्ष रूपात पाहिली. वाणीद्वारे हिम्मत देणारे, उदास असणाऱ्यांना हिम्मतमध्ये आणणे, निर्बल आत्म्यांना उडत्या कलेच्या विधीद्वारे उडवणारे, सेवेसाठी योग्य बनवणारे. प्रत्येक बोल अनमोल, मधुर आणि युक्तियुक्त होते. तसेच कर्मामध्ये मुलांसोबत प्रत्येक कर्मामध्ये सोबती बनून कर्मयोगी बनवले. फक्त साक्षी होऊन पाहणारे नाही, परंतु स्थूल कर्माच्या महत्त्वाचा अनुभव करवण्यासाठी कर्मामध्ये पण सोबती बनले. जे कर्म मी करणार
मला पाहून मुलं स्वतः करतील. ह्या पाठाला नेहमी कर्म करून शिकवले. संबंध संपर्कामध्ये लहान मुलांना सुद्धा संबंधाने लहान मुलांसारखे बनून खुश केले. वानप्रस्थींना पण वानप्रस्थ रूपाने अनुभवी बनवून संबंध संपर्कामध्ये नेहमी उमंग उत्साहात आणले. लहान असणाऱ्यांना लहान रूपात, युवकांना युवक रूपात आणि वयोवृद्ध असणाऱ्यांना वृद्ध रूपामध्ये नेहमी पुढे केले. नेहमी संबंध संपर्काद्वारे प्रत्येकाला आपलेपणाचा अनुभव करवला. लहान मुलगा सुद्धा म्हणत होता की जेवढे बाबा माझ्यावर प्रेम करतात तेवढे कोणावर करत नाहीत. तर प्रत्येकाला ब्रह्माबाबांनी एवढे प्रेम दिले जो प्रत्येकजण समजत होता की बाबा माझे आहेत. ही संबंध संपर्काची विशेषता आहे. कोणालाही पाहत असताना प्रत्येक आत्म्याच्या विशेषतेला किंवा गुणाला पाहणे. विचार करताना बाबा नेहमी जाणून होते की हा शेवटच्या क्रमांकाचा मनी आहे, परंतु अशा आत्म्यांना सुद्धा नेहमी पुढे चालत राहा असे प्रत्येक आत्म्यासाठी शुभचिंतक बनले. अशी विशेषता सर्व मुलांनी अनुभव केली. ह्या सर्व गोष्टींमध्ये समान बनणे म्हणजे ब्रह्माबाबांचे अनुसरण करणे आहे. असे अनुसरण करणे काही कठीण आहे का? ह्यालाच स्नेह, ह्यालाच परतफेड करणे असे म्हटले जाते. तर बाप दादा पाहत होते की प्रत्येक मुलाने आत्तापर्यंत किती परतफेड केली आहे. उद्देश तर सर्वांचा एकसारखा आहे, परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये क्रमवारीने आहेत. सर्वजण पहिला क्रमांक घेऊ इच्छितात. दुसरा किंवा तिसरा क्रमांक घेणे कोणी पसंत करत नाही. हे पण लक्ष म्हणजे उद्देश शक्तिशाली, चांगले आहे, परंतु लक्ष आणि लक्षण सारखे असावेत. हेच समान बनणे आहे. ह्यासाठी जसे ब्रह्माबाबांनी हिम्मतचे पहिले पाऊल कोणते उचलले? ज्या पावलामुळे पद्मापदम भाग्यवान असल्याचा अनुभव सुरुवातीपासूनच केला. हिम्मतचे पहिले पाऊल सर्व गोष्टींमध्ये समर्पणता आहे. सर्व काही समर्पित केले. काही विचार केला नाही की काय होईल, कसे होईल. एका सेकंदामध्ये शिवबाबांच्या श्रेष्ठ मताप्रमाणे बाबांनी जो इशारा दिला, तर बाबांचा इशारा आणि ब्रह्माबाबांचे कर्म किंवा पाऊल टाकणे, ह्याला म्हणतात हिम्मतचे पहिले पाऊल उचलणे. तनसुद्धा म्हणजे देहसुद्धा समर्पित केला. मनाला पण नेहमी मनमनाभवच्या विधीद्वारे सिद्धी स्वरूप बनवले. त्यामुळे मन अर्थात प्रत्येक संकल्प सिद्ध म्हणजे सफलता स्वरूप बनले. धनाला पण कोणत्या भविष्याची चिंता न करता निश्चिंत बनून धन समर्पित केले. कारण निश्चय होता की हे देणे नाही, परंतु पदम गुणा वापस घेणे आहे. तसे संबंधांना सुद्धा समर्पित केले, म्हणजे लौकिकला अलौकिक संबंधांमध्ये परिवर्तित केले. कोणाला सोडले नाही, सर्वांचे कल्याण केले, परिवर्तन केले. मीपणाची बुद्धी, अभिमानाची बुद्धी समर्पित केली. त्यामुळे नेहमी तन मन बुद्धीने निर्मल, शीतल व सुखदायी बनले. लौकिक परिवाराकडून किंवा दुनियेतील अज्ञानी आत्म्याकडून कोणतीही परिस्थिती आली तरी पण संकल्पात किंवा स्वप्नात कधी संशयाचे सूक्ष्म स्वरूप, संकल्प मात्र सुद्धा हलचलमध्ये आले नाही, म्हणजे विचलित झाले नाही. ब्रह्माबाबांची विशेष ह्या गोष्टीची कमाल होती, जे तुम्हा सर्वांसमोर साकार रूपामध्ये ब्रह्माबाबा उदाहरण होते. परंतु ब्रह्मासमोर कोणीही साकार उदाहरण नव्हते.
फक्त अटल निश्चय बाबांच्या श्रीमताचा आधार होता. तुम्हा लोकांसाठी तर फारच सोपे आहे, आणि जेवढे जे शेवटी आले आहेत त्यांच्यासाठी तर अजून सहज सोपे आहे. कारण अनेक आत्म्यांचे परिवर्तनाचे श्रेष्ठ जीवन तुमच्या समोर उदाहरण रूपात आहेत. हे करायचे आहे, असे बनायचे आहे, असे सर्व काही स्पष्ट आहे. म्हणून तुम्हा लोकांना का, कसे, काय असे प्रश्न निर्माण होण्याची संधीच नाही. सर्वजण पाहत आहात, परंतु ब्रह्मासमोर प्रश्न निर्माण होण्याची संधी होती. काय करायचे आहे, पुढे काय होणार आहे, बरोबर करत आहोत का चुकीचे करत आहोत, असे विचार निर्माण होणे संभव होते. परंतु अशा संभवला पण त्यांनी असंभव बनवले. एक बल एक भरवसा या आधाराने निश्चय बुद्धी पहिल्या क्रमांकातील विजयी बनले. या समर्पणतेमुळे बुद्धी नेहमी हलकी राहिली. बुद्धीवर कोणतेच ओझे राहिले नाही. मन नेहमी निश्चिंत राहिले. चेहऱ्यावर नेहमी बेफिकर बादशहाचे चिन्ह स्पष्ट होते. सुरुवातीला 350 मुलं होती आणि कधी कधी खाण्यासाठी पीठ सुद्धा नव्हते, आणि वेळेवर मुलांना खाऊ पण घालायचे होते. तर विचार करा, अशा वेळी कोणी बेफिकर राहू शकेल का? 1 वाजता घंटी वाजणार आहे आणि 11 वाजेपर्यंत साधे पीठ पण नाही. अशा वेळी कोणी बेफिकर राहू शकेल का? अशा वेळी सुद्धा ब्रह्मा बाबा हर्षित आणि अचल राहिले. ही शिवबाबांची जबाबदारी आहे, माझी नाही. मी बाबांचा आहे तर मुलं पण बाबांचीच आहेत. मी निमित्त आहे असा निश्चय आणि निश्चिंत कोणी राहू शकेल का? मन बुद्धीने पण समर्पित आत्मा होते. जर स्वतःची बुद्धी चालवली की माहीत नाही काय होईल. सर्वजण उपाशी तर राहणार नाहीत, असे तर होणार नाही, तसे तर होणार नाही. अशा प्रकारचे व्यर्थ संकल्प किंवा संशयाला संधी असून सुद्धा बाबांनी समर्थ संकल्प चालवले की नेहमी शिवबाबा रक्षक आहेत, ते कल्याणकारी आहेत. ही समर्पणतेची विशेषता होती. तर जसे ब्रह्मा बाबांनी समर्पित झाल्यावर पहिले पाऊल हिम्मतचे उचलले, तसेच त्यांचे अनुसरण करा. निश्चयाचा विजय जरूर होतो. तर वेळेवर पीठ सुद्धा उपलब्ध झाले आणि जेवणाची बेल पण वाजली. अशा प्रकारे बाबा पास झाले. ह्याला म्हणतात क्वेश्चन मार्क, म्हणजे वाकडी वाट न धरता नेहमी कल्याणाचा बिंदू लावा, म्हणजे फुल स्टॉप लावा. ह्या विधीने सर्व काही सहज पण होईल आणि सिद्धी पण प्राप्त होईल. तर अशी ही ब्रह्मा बाबांची कमाल होती. आज पहिले एक पाऊल सांगितले की चिंतेचे ओझे बाळगण्याऐवजी, म्हणजे फिकर करण्याऐवजी बेफिकर बना. ह्यालाच म्हटले जाते स्नेहाची परतफेड करणे. अच्छा, नेहमी प्रत्येक पावलामध्ये बाबांचे अनुसरण करणाऱ्या, प्रत्येक पावलामध्ये स्नेहाची परतफेड देणाऱ्या, नेहमी निश्चय बुद्धी बनून निश्चिंत बेफिकर बादशाह राहणाऱ्या, मन वाणी कर्म संबंधांनी बाबांसारखे बनणाऱ्या, नेहमी शुभचिंतक, नेहमी प्रत्येकाची विशेषता पाहणाऱ्या, प्रत्येक आत्म्याला नेहमी पुढे घेऊन जाणाऱ्या, अशा बाबांसारख्या मुलांना स्नेही बाबांची स्नेहसंपन्न प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. आम्हा मुलांची सुद्धा बाप दादांना प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. ह्यानंतर पार्टीसोबत बाप दादांची मुलाखत. पहिला ग्रुप, स्वतःला सर्वोच्च बाबांची सर्वोच्च ब्राह्मण आत्मे समजता का?
ब्राह्मणांचे सर्वात उच्च गायन केले जाते. उच्च असलेले निशाणी नेहमी ब्राह्मणांना शेंडी दाखवतात. दुनियेतील नामधारी ब्राह्मणांची निशाणी शेंडी दाखवली आहे. तर शेंडी ठेवणारे नाही, परंतु उच्च स्थितीमध्ये राहणारे. त्यांनी स्थूल निशाणी दाखवली आहे, परंतु त्याचा खरा अर्थ आहे उच्च स्थितीमध्ये राहणारे. ब्राह्मणांनाच पुरुषोत्तम म्हटले जाते. पुरुषोत्तम म्हणजे पुरुषांमध्ये उत्तम, साधारण आत्म्यांपेक्षा उत्तम असे पुरुषोत्तम आहात ना. पुरुष आत्म्याला म्हटले जाते. श्रेष्ठ आत्मा बनणारे म्हणजे पुरुषांमध्ये उत्तम पुरुष बनणारे. देवतांना पण पुरुषोत्तम म्हटले जाते, कारण ते देवात्मे आहेत. तुम्ही देवात्म्यापेक्षा पण उच्च ब्राह्मण आहात. हा नशा नेहमी राहावा. दुसऱ्या नशेसाठी म्हणतात की तो नशा कमी करा, परंतु आत्मिक नशेसाठी बाबा म्हणतात की वाढवत राहा, कारण हा नशा नुकसान करणारा नाही. इतर सर्व नशे नुकसान करणारे आहेत. हा नशा चढवणारा आहे आणि तो नशा खाली पाडणारा आहे. जर आत्मिक नशा उतरला तर जुन्या दुनियेची आठवण येईल. नशा चढलेला असेल तर नव्या दुनियेची आठवण येईल. हा ब्राह्मण संसार पण नवीन संसार आहे. सतयुगापेक्षा पण हा संसार अतिश्रेष्ठ आहे. तर नेहमी या स्मृतीने पुढे वाटचाल करत राहा. दुसरा ग्रुप, नेहमी स्वतःला विश्वरचयिता बाबांची श्रेष्ठ रचना असे अनुभव करता का? ब्राह्मण जीवन म्हणजे विश्वरचयितेची श्रेष्ठ रचना. प्रत्येक जण प्रत्यक्ष बाबांची रचना आहे. हा नशा राहतो. दुनियेतील लोक तर जाणत पण नाहीत, फक्त म्हणतात की आम्हाला ईश्वराने निर्माण केले आहे. तुम्ही सर्वजण सुद्धा आधी जाणत नव्हते, फक्त म्हणत होते, परंतु आता जाणून घेतले आहे की आपण शिववंशी ब्रह्मा कुमार कुमारी आहोत. तर आता ज्ञानाच्या आधारावर समजून म्हणता की आम्हाला ईश्वराने निर्माण केले आहे. आम्ही मुखवंशावली आहोत. प्रत्यक्ष बाबांनी ब्रह्माद्वारे रचना रचली आहे. तर बाप दादा किंवा मात पित्याची रचना आहात. प्रत्यक्ष ईश्वराची रचना हा अनुभव आता करू शकता. तर ईश्वराची रचना किती श्रेष्ठ आहे. जसे रचयिता तशी त्यांची रचना असेल. हा नशा आणि खुशी नेहमी असते का? स्वतःला साधारण तर समजत नाही ना. हे रहस्य जेव्हा बुद्धीमध्ये स्पष्ट होईल तर नेहमी आत्मिक नशा आणि खुशी चेहऱ्यावर किंवा वागण्यातून स्वतःच दिसून येईल. तुमचा चेहरा पाहून कोणालाही अनुभव होईल की खरे तर हे श्रेष्ठ रचयितेची श्रेष्ठ रचना आहेत. जसे राजाची राजकुमारी असेल तर तिच्या वागण्यातून माहिती होईल की ही उच्च घराण्यातील आहे, ही सावकार घरातील किंवा ही साधारण घरातील आहे. तसेच तुमच्या वागण्यातून किंवा चेहऱ्याद्वारे हा अनुभव व्हावा की ही उच्च रचना आहे, उच्च बाबांची मुलं आहेत. ह्यानंतर कुमारींसोबत बापदादांचे वार्तालाप. कन्यांचे 100 ब्राह्मणांपेक्षा उत्तम असे गायन केले जाते. अशी महिमा का आहे? कारण जेवढे स्वतःला श्रेष्ठ बनवणार तेवढे दुसऱ्यांना पण श्रेष्ठ बनवू शकणार. तर श्रेष्ठ आत्मे आहात ही खुशी राहते का? कुमारींनी सेवाधारी बनून सेवेमध्ये पुढे चालत राहावे, कारण हा संगमयुग थोड्या वेळेचाच युग आहे. यामध्ये जेवढे जे करू इच्छितात तेवढे ते करू शकतात. तर श्रेष्ठ लक्ष म्हणजे उद्देश आणि श्रेष्ठ लक्षण असणारे आहात ना. जिथे लक्ष आणि लक्षण श्रेष्ठ आहेत तिथे प्राप्तीसुद्धा नेहमी श्रेष्ठ अनुभव होते. तर नेहमी या ईश्वरीय जीवनातील फळ, खुशी आणि शक्ती ह्या दोन्हीचा अनुभव करत आहात का?
दुनियेमध्ये लोक खुशीसाठी खर्च करतात, तरी सुद्धा प्राप्ती होत नाही, आणि जरी झाली तर ती अल्पकाळाची असते आणि त्या खुशीसोबत दुःख पण होते. परंतु तुम्हा लोकांचे जीवन सदा खुशीचे म्हणजे नेहमी आनंदाचे झाले आहे. दुनियेतील लोक खुशीसाठी तडपतात आणि तुम्हाला खुशी प्रत्यक्ष फळाच्या रूपात मिळत आहे. खुशीच तुमच्या जीवनाची विशेषता आहे. जर खुशी नाही तर जीवन नाही. मग नेहमी आपली उन्नती करत पुढे वाटचाल करत आहात ना. बाप दादा खुश होत आहेत की कुमारी वेळेवर वाचली, नाही तर उलटी शिडी चढून पुन्हा उतरावी लागते. चढा आणि उतरा, मेहनत आहे ना. जसे पहा, कोणी प्रवृत्ती मार्गातील आहेत तरी पण म्हटले जाते ब्रह्मा कुमार कुमारी. ब्रह्मा अधर कुमार असे तर म्हणत नाहीत. तरी पण कुमार कुमारी बनले आहात, तर ते शिडी उतरले आणि तुम्हाला तर उतरावी पण लागली नाही. तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला वेळेवर बाबा भेटले. कुमारींची पूजा केली जाते, परंतु तीच कुमारी जेव्हा गृहस्थी बनते तर जसे काय बकरी बनून सर्वांसमोर तिला डोके टेकावे लागते. तर या सर्व गोष्टींपासून तुमचा बचाव झाला तर नेहमी स्वतःला असे भाग्यवान समजून पुढे वाटचाल करत राहा. ह्यानंतर मातांसोबत बाप दादांचे वार्तालाप. सर्व शक्तिशाली माता आहात ना, कमजोर तर नाही. बाप दादा मातांकडून काय इच्छा ठेवतात? प्रत्येक माता जगत माता बनून विश्वाचे कल्याण करणार. परंतु माता चतुराईने काम करतात. जेव्हा लौकिक कार्य असते तर कोणाला तरी निमित्त बनवून निघून जातात, आणि जेव्हा ईश्वरीय कार्य असते तर म्हणतात की मुलं आहेत, कोण सांभाळणार? पांडवांना बापदादा म्हणतात सांभाळायचे आहे, कारण रचयिता आहात. पांडवांनी शक्तींना मुक्त करावे. विश्वनाटकानुसार वर्तमान वेळी मातांना संधी मिळाली आहे, म्हणून मातांना पुढे करायचे आहे. आता भरपूर सेवा करायची आहे. संपूर्ण विश्वाचे परिवर्तन करायचे आहे, तर सेवा पूर्ण कशी करणार? त्यासाठी तीव्र गती पाहिजे ना. तर पांडवांनी शक्तींना मुक्त करावे, तरच सेवा केंद्र उघडतील आणि सर्वत्र आवाज बुलंद होईल, म्हणजे प्रसिद्ध होईल. आजचे वरदान आहे, सर्व रूपांनी सर्व संबंधांनी आपले सर्व काही बाबांसमोर अर्पण करणारे खरे स्नेही भव. विस्तार आहे, ज्यांच्यासोबत अतिस्नेह असतो तर त्यासाठी सर्वांना दूर करून सर्व काही त्यांच्यासमोर अर्पण करतात. जसे पित्याचा मुलांसोबत जास्त स्नेह असतो, म्हणून बाबा नेहमीसाठी सुखाची प्राप्ती स्नेही मुलांना करवतात. बाकी सर्व आत्म्यांना मुक्तिधाममध्ये बसवतात. अशा मुलांच्या स्नेहाचा पुरावा आहे सर्व रूपांनी सर्व संबंधांनी आपले सर्व काही बाबांसमोर अर्पण करणे. जिथे स्नेह आहे तिथे योग आहे, आणि जिथे योग असेल तिथे सहयोग तर आहेच. एकाही खजान्याला मनमताने व्यर्थ घालवू शकत नाही. आजचे बोधवाक्य आहे, साकार कर्मांमध्ये ब्रह्माबाबांचे आणि अशरीरी बनण्यामध्ये निराकार बाबांचे अनुसरण करा. एक सूचना आहे, आज महिन्यातील 3रा रविवार म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. बाबांच्या सर्व मुलांनी संध्याकाळी 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत विशेष आपल्या इष्टदेव इष्टदेवी म्हणजे पूज्य स्वरूपामध्ये स्थित होऊन भक्त आत्म्यांची हाक ऐका, त्यांच्यावर उपकार करा. दयाळू दाता स्वरूपामध्ये स्थित होऊन त्यांना सुख शांतीची ओंजळ म्हणजे अंजली देण्याची सेवा करा. ओम शांती.